रासायनिक रंगामुळे त्वचा, डोळे, फुफ्फुस यांना मोठी इजा पोहोचते. त्यामुळे अनेक पालक रंगपंचमी खेळण्यास मुलांना पाठवत नाहीत. रासायनिक रंगाला बगल देऊन राधानगरी तालुक्यातील फेजीवडी येथील माध्यमिक विद्यालयात नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं. या नव उपक्रमामुळे कौतुक पालकातून होत आहे. रंगपंचमी साजरी करताना अलीकडे रासायनिक रंगामुळे गालबोट लागलं जात आहे. रंगपंचमी खेळण्याच्या आनंदामध्ये अनेक वेळा रासायनिक रंग डोळा, फुफ्फुस, त्वचा यासारख्या अवयवांना मोठ्या प्रमाणात इजा पोहोचवतात. यामुळे अनेक पालक रंगपंचमी खेळण्यास निरुत्साह असतात. यावर उपाय म्हणून माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक एम पाटील यांनी विद्यार्थ्यांना निसर्गातील वनस्पतीची पाने, फुले, फळे, साली यापासून नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. जास्वंदी, गुलाब, गुलमोहर यासारख्या वनस्पतींची फुले, पाने, बिया यापासून तसंच बीटरूट, हळद यापासून नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रात्यक्षिक एम पाटील यांनी दाखवलं. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रात्यक्षिक समजावून घेतलं. शाळेतील विद्यार्थिनी मदिहा दाऊद नावळेकर, श्रेयस पाटील, अदनान राऊत, फरहान चोचे, राजवर्धन कांबळे, जिनत नावळेकर आदी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून पाहिले. त्यांना संस्थाध्यक्ष नंदकुमार पाटील, सचिव विलास पाटील, मुख्याध्यापक DS हिरोडकर, PS पाटील, RR नियुंगरे, कर्मचारी प्रवीण दांडेकर यांचं सहकार्य लाभलं.